हरे कृष्ण. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 यातील 35वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 35वा श्लोक विभूती योग मधील. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकर. अर्थ, सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. भगवंतांनी यापूर्वीच सांगितले आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे. सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे. यांपैकी बृहत साम हे एक गानसुक्त असून त्याचा सूर अत्यंत मधुर आहे आणि मध्यरात्री ते गायले जाते. संस्कृत मध्ये काव्य करण्याकरता निश्चित नियम आहे. आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्ताची रचना वाटेल तशी केली जात नाही. नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणांद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे. गायत्री मंत्राचा श्रीमद भागवतात उल्लेख केलेला आहे. गायत्री मंत्र विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंतांचेच रूप आहे. आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरिताच हा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करण्यामध्ये सिद्धी प्राप्त झालेले उपासकच भगवंतांच्या दिव्य धामात प्रवेश करू शकतात. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्वगुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे. गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्व आहे आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार समजले जाते. निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार समजले जाते. ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षा गुरु आहेत आणि त्यांच्यापासूनच हा मंत्र गुरु शिष्य परंपरेने चालत येतो. तर या दोन मधलं आपण सुरुवातीला चर्चा करूया. तर आपण पूर्वी पाहिलेलं की 4 वेद जे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, यामधील सामवेद म्हणजे मी आहे असं भगवंत मागच्या एका श्लोकामध्ये सांगतात. आणि इथे सामवेदामध्ये काय आहे तर सगळ्या गानसुक्त आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळं संगीत आहे ना, की विविध देवतांनी कसलं गाणं किंवा संगीत हे कशासाठी आहे तर भगवंतांच्या स्तुतीपर ही गीतरचना किंवा हे जे सगळे गानसुक्त किंवा त्यातल्या ज्या रचना आहेत त्या आहेत. तर त्यातील एक बृहत साम म्हणून एक गानसुक्त आहे, तर ते अत्यंत मधुर आणि ते मध्यरात्री गायलं जातं. तर तो बृहत साम हे जे काही गानसुक्त आहे ते म्हणजे मी आहे. म्हणजे सामवेदातलं पण बृहत साम मी आहे असं भगवंत इथे सांगतायत. आणि अर्थात ज्यांचं संगीताचं ज्ञान खूप छान आहे तर त्यांना या ह्याचं डिटेल अजून माहिती असणार आहे.
तर आपण पुढे बघूया की गायत्री हे छंद सर्व छंदांमध्ये गायत्री म्हणजे मी आहे असं म्हटलेलं आहे. तर आता गायत्री हे सूर्यदेवांचं सुद्धा नाव आहे. तर असं आहे की सवितृ किंवा सूर्यदेव ह्या देवतेसाठी म्हणून गायलेली ही रचना आहे असं एका ठिकाणी म्हटलंय. तर हे काय आहे तर ओम भूर्भुव स्वाहा तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर थोडक्यात काय की जे प्रकाशमान परमात्म्याचं रूप आहे तर त्या तेजाचं ध्यान या गायत्री मंत्रामध्ये केलं जातं की जेणेकरून आपल्याला त्या पद्धती हॅलो, सॉरी एक फोन आलेला. तर अशा त्या तेजस्वी रूपाला स्मरून म्हणजे त्याच्यावरती ध्यान केल्यानं आपली बुद्धी ही योग्य रीतीने कार्य करेल अशासाठीचा हा मंत्र आहे की ज्याचा अर्थ काय आहे की ओम म्हणजे सर्व रक्षक परमात्मा, भू म्हणजे प्राणप्रिय, भुव म्हणजे दुःख निवारक, स्वहा म्हणजे सुख स्वरूप, आणि अशा त्या सवितुः म्हणजे जसं मी म्हटलं तसं सवितू किंवा सविता हे सूर्याचं नाव आहे. उत्पादक किंवा प्रेरणा मिळते ना सूर्य उगवल्यानंतर, तसं उत्पादक, प्रेरक, प्रकाशमय अशा पूजनीय, वरेण्य म्हणजे पूजनीय, भर्गो म्हणजे शुद्ध विज्ञान स्वरूप, म्हणजे आपण म्हणतो ना सूर्य उगवला की तिथला अंधकार नष्ट होतो. देवस्य धीमही म्हणजे अशा देवतेवर किंवा परमेश्वरावर आपण ध्यान करूयात की जेणेकरून माझी धी म्हणजे बुद्धी ही शुभ कार्यांमध्ये प्रेरित होऊ शकेल. तर अशा पद्धतीने हा मंत्र आहे. तर असं आहे की ब्रह्मदेवांना हे वेद म्हणजे वेद हे भगवंतांनीच ब्रह्मदेवांद्वारे आपल्याला दिलेले आहेत. आणि या चारही वेदांचं रचना करण्यापूर्वी ह्या मंत्राची रचना ब्रह्मदेवांनी केली किंवा त्यांना ती स्मरण झाली. आणि ऋग्वेदातील पहिला हा मंत्र आहे असं एक आहे. तर वेदांचा अधिकार, वेद वाचण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना आहे. ब्राह्मण म्हणजे जे आपण आतापर्यंत लक्षात घेतले की ब्राह्मण या स्वरूप ह्याची काय व्याख्या आहे की जे त्या सत्वगुणामध्ये किंवा आहेत आणि गुणकर्मानुसार जे ब्राह्मण आहेत त्यांनाच केवळ वेद वाचण्याचा अधिकार आहे. त्यामुळं केवळ अशा ब्राह्मणांनाच खर तर हा गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. तर त्या दृष्टीने आपण म्हणजे ह्याचे पण बरेच नियम आहेत. त्यामुळं जोपर्यंत ही दीक्षा म्हणून जोपर्यंत हा मंत्र आपल्याला प्रदान होत नाही, ब्राह्मण दीक्षेच्या वेळेस हा मंत्र दिला जातो, तर तोपर्यंत गायत्री मंत्र आपण म्हणत नाही. म्हणून आपल्यासाठी जो गौरांग महाप्रभूंनी सर्वांसाठी खुला केलेला आपला हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो पण कुणीही कुठलाही भेद, स्थळ, काळ याचा भेद न करता आपण प्रत्येक जण घेऊ शकतो. तर हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम. पुढं काय म्हटलंय की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. त्याचं श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगतायत की सर्व महिन्यांत मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम मानला जातो, कारण त्यावेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात. अर्थात वसंत ऋतू संपूर्ण जगामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे, कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याचा उष्माही नसतो किंवा कडाक्याची थंडीही नसते.
आणि याच वेळी झाडांना पालवी फुटते, फळे फुले येतात. वसंत ऋतूमध्ये श्रीकृष्णांचे अनेक लीलोत्सवही साजरे केले जातात. म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूत अत्यंत आल्हाददायक ऋतू समजले जाते आणि हा भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिना आणि वसंत ऋतू याच्यावरची थोडीशी चर्चा करूयात. तर मार्गशीर्ष मध्ये जर आपण इव्हन कॅलेंडर मध्ये जरी पाहिलं की मार्गशीर्ष ऋतूमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठले कुठले सण येतात किंवा कुठल्या कुठल्या तिथी येतात, तर आपल्याला लक्षात येतं की ह्याला नारायण मास म्हणून म्हटलेलं आहे. श्री दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला आहे. त्याच्यानंतर गीता जयंती किंवा मोक्षदा एकादशी या महिन्यामध्ये येते आणि कात्यायनी व्रत हे एक येतं. तर आपण पहिल्यांदा पाहूयात की दत्तात्रेय यांचा जन्म की मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण म्हणतो ना, दत्तात्रेय म्हणजे काय की ब्रह्मा विष्णू महेश असे तिघांचे एकत्रित हे अवतार आहेत. तर विष्णूंच्या 24 अवतारांपैकी हे एक आहे. मार्कंडेय पुराणामध्ये ह्याचे विस्तृत वर्णन येतं की अत्री आणि अनसूया तर यांचे ते पुत्र म्हणून आहेत. तर अनसूया या त्यांच्या पातिव्रत्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत, हे आपण सगळेजण जाणतो. तर जेव्हा विष्णू, शंकरजी आणि ब्रह्माजी ही गोष्ट आपल्या म्हणजे पत्नींना सांगतात किंवा तर ह्या तिघी जणी त्यांना थोडंसं हे होतं की आपण अनसूयाची पातिव्रत्याची परीक्षा घेणं, ह्यासाठी ह्या तिघी जणी म्हणतात आपल्या पतिदेवांना तिथे पाठवतात अत्री मुनींच्या आश्रमामध्ये. तर अनसूयेकडं हे तिघ जण जेव्हा येतात तर ते एका भिक्षुक स्वरूपामध्ये येतात आणि ते दान मागतात. तर अनसूया अर्थातच दान करणं हा खूप मोठा म्हणजे त्यावेळेची तर ती संस्कृतीच होती की ते कोणीही नाकारत नसत. परंतु यांनी काय अट घातलेली असते की निर्वस्त्र अवस्थेमध्ये त्यांना भिक्षा हवी असते. मग अनसूया आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती ह्या तिघांनाही बालकाचं स्वरूप देतात आणि मग त्या निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्वतःच स्तनपान या तिघांना करतात आणि नंतर मग हे तिघही बालक स्वरूपामध्ये तिथे असतात आणि मग ह्या लक्ष्मीजी, सरस्वतीजी किंवा दुर्गादेवी ह्या तिघींना प्रश्न उठतो की अरे अजून आपले पती कसे आले नाहीत, म्हणून या तिघी अनसूयेच्या म्हणजे तिथे येतात आणि मग त्या मागणी करतात की आमचे पतिदेव आम्हाला परत द्या. तर मग अनसूया त्यांना परत देते, परंतु तो जो एक जिव्हाळा लागलेला असतो तर ह्या तिघांना आपल्या म्हणजे त्यांचे अंश हे त्यांना पुत्र स्वरूपामध्ये परत प्राप्त कसे होतात, तर शिवजींचा अंश म्हणून दुर्वासा मुनी, ब्रह्माजी हे चंद्रमा म्हणून चंद्र आणि विष्णू हे तत्व आणि प्लस हे दोघं पण म्हणजे शिवजी आणि ब्रह्मा असं करून दत्तात्रेय, अशा पद्धतीने तिघांचा एक म्हणजे पुत्र म्हणून अनसूयेला ते जन्म घेतात. तर अशा पद्धतीने दत्तात्रेयांचा जन्म आहे. त्याच्यानंतर मोक्षदा एकादशी किंवा आपण जाणतो की गीता जयंती आपण मोठ्या उत्साहाने जी साजरी करतो आणि आपण भगवद्गीता जशी आहे तशी याचं जे आता आपण गीतामृत सुरू केलेलं आहे, तर हे आपण मोक्षदा एकादशी, सगळ्यांना आठवत असेल की मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण ह्याचा सुरुवात केली होती. तर ज्या दिवशी म्हणजे अर्जुन हे आपलं गांडीव खाली ठेवतात आणि म्हणतात की मला युद्ध नाही करायचं, तेव्हा श्रीकृष्ण त्यांना भगवद्गीतेच्या स्वरूपामध्ये जे सगळं काही ज्ञान देतात आणि मग परत अर्जुन हे भक्ती म्हणून किंवा श्रीकृष्णांना
श्रीकृष्णांप्रती सेवा म्हणून ते युद्ध करतात. तर अशा पद्धतीने ज्या दिवशी ही भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली ती मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि तिसरं आहे कात्यायनी व्रत. आता आपण आपल्याला माहितीये की श्रीकृष्णांचे जे काही सर्वोच्च स्तरावरच्या भक्त कोण आहेत तर गोपिका, की ज्या माधुर्य रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. आता दुर्गा देवी किंवा लक्ष्मीजी ह्या गोपींची पूजा करतात की जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या लीलांमध्ये रासलीलांमध्ये प्रवेश मिळेल. तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की ज्या रासलीलेमध्ये दुर्गा देवी आणि महालक्ष्मी किंवा लक्ष्मीजींना सुद्धा प्रवेश नाहीये आणि तो प्रवेश मिळवण्यासाठी गोपिकांची त्या पूजा करतात. तर अशा दुर्गा देवींची पूजा ह्या गोपिका या कात्यायनी व्रतामध्ये करत आहेत. तर त्याचा उद्देश काय आहे तर श्रीकृष्णांना त्या पती म्हणून त्यांना ते हवे असतात श्रीकृष्ण, आणि म्हणून श्रीकृष्णांना पती म्हणून मिळवण्यासाठी या गोपिका कात्यायनी देवीचं व्रत करतात. ते कसं तर पूर्ण महिनाभर त्या खिचडी, मुगाची खिचडी ह्या काय म्हणतो आपण मीठ न घालता असं ती खाणं, आणि यमुना नदीतील माती त्याची देवीची प्रतिकृती बनवणं, आणि मग त्या देवीला पूर्ण सगळं चंदन अगरू किंवा फुलं असे सगळं धूप हे सगळं अर्पण करायचं आणि अभिषेक करायचा. आणि अभिषेक केल्यानंतर परत ती मातीचीच बनवलेली असते मूर्ती, तर त्यामुळे मग परत ती विरघळून जाते, मग परत ती यमुना नदीमध्ये ती माती जाते आणि मग परत दुसऱ्या दिवशी परत ती मूर्ती बनवायची, परत सेम तसंच. तर अशा पद्धतीने त्या महिनाभर हे व्रत करत असतात. आता यमुना नदीचं सुद्धा इथं महत्व काय राहतं तर यमुना नदी ही सर्वात पवित्र अशी नदी आहे, कारण तिला प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये महत्वाचं स्थान आहे. म्हणजे श्रीकृष्णाने ज्या काही लीला केल्या तर त्या यमुना नदीच्या काठी किंवा यमुना नदीमध्ये लीला केलेल्या आहेत. तर त्यामुळं यमुना नदीचं पण महत्व खूप आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की यमुना नदीच्या तीरी या कात्यायनी व्रताचं त्या प्रारंभ किंवा ते व्रत करतात. आणि ऍक्च्युली श्रीराम म्हणजे रामायणामध्ये श्रीराम त्यांना पती म्हणून हवे असतात, परंतु रामांचं तेव्हा एकपत्नी व्रत असतं. तर त्यामुळं ते काय म्हणतात की जेव्हा मी श्रीकृष्ण अवतारात येईल तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करेन म्हणून. तर या गोपिका ह्या अशा काही साधारण स्त्रिया नाहीयेत, तर त्या ऋषी किंवा योगी अशा म्हणजे सिद्ध अशा योगी अशा आहेत. आणि त्यामुळं एक सामान्य स्त्री आणि जिला खूप कामवासना आहे अशा पद्धतीच्या या त्यांचं तसं स्थान नाहीये. तर त्या भक्तीमधला सर्वोच्च रस, त्या सर्वोच्च रसामध्ये भगवंतांची त्या सेवा करतायत आणि सर्वस्व अर्पण करणं भगवंतांना हा एकमेव त्यांचा त्या भक्तीमागचा भाव आहे. तर त्यामुळं या कृष्ण लीलेमध्ये त्यांना कृष्ण हे पती म्हणून हवे असतात. आणि ही लीला किंवा हे जे कात्यायनी व्रत होतं तर तेव्हा जे संपन्न होतं तर तेव्हा चिरहरण लीला किंवा आपण म्हणतो ना की गोपिकांचं वस्त्र भगवंतांनी चोरलेलं असतं, तर ती लीला या काळात घडलेली आहे. तर या गोपिका कुमारिका अवस्थेत आहेत, म्हणजे 5 वर्षाच्या आतल्या अशा आहेत आणि त्या यमुना नदीमध्येच ही लीला झालेली आहे. तर यमुना नदीत स्नान करत असतात आणि त्यांनी त्यांची वस्त्र ही काठावर ठेवलेली असतात. मग श्रीकृष्ण सुद्धा बालक स्वरूपामध्ये आहेत आणि ते त्यांच्या एक 3-4 गोपांबरोबर गोपसखांबरोबर तिथे असतात. आणि मग ते काय करतात तर या गोपिकांची वस्त्र ही झाडाला लटकवून ठेवतात. आणि मग जेव्हा स्नान झाल्यानंतर गोपिका पाहतात तर अरे आपली वस्त्र तिथे नाहीयेत. मग नंतर त्यांचं लक्ष श्रीकृष्णांकडे जातं आणि मग ती जी काही वस्त्र झाडावर टांगलेली असतात तर त्या खूप विनवणी करतात श्रीकृष्णांना की
आमची कपडे किंवा आमची वस्त्र आम्हाला परत कर. तर श्रीकृष्ण म्हणतात की नाही, तुमची तुम्ही घेऊन जा. तर त्या खूप विनवणी करतात आणि यमुना नदीमध्ये त्यांना इतकी थंडी वाजत असते की बाहेर पण पडायचं असतं, पण कसं पडायचं हा पण प्रश्न असतो. तर या अवस्थेमध्ये शेवटी त्या बाहेर येतात आणि म्हणजे असं एकदम लाजकाज आहे की आपलं हाताने आपलं अंग झाकत त्या बाहेर येतात. आणि मग नंतर श्रीकृष्ण तेव्हा काय म्हणतात की निर्वस्त्र अवस्थेमध्ये तुम्ही स्नान करून वरुण देवांच्या प्रती अपमान किंवा अपराध केलाय, तर त्याची तुम्हाला म्हणजे शिक्षा, तुम्ही त्यांची क्षमा मागितली पाहिजे. मग ती क्षमा कशी मागायची, तर दोन्ही हात वर करून त्यांची क्षमा मागा. आणि मग त्या क्षमा मागतात आणि मग त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जो माधुर्य रस आपण म्हणू ना, पती आणि पत्नी, तर या ही जी इच्छा आहे तर ती भगवंत त्या या लीलेमध्ये त्यांची पूर्ण करतात की त्या अवस्थेमध्ये ते पाहणं किंवा श्रीकृष्णांच्या समोर त्या तशा येतात. तर अशा पद्धतीने ते त्यांचं वचन पूर्ण करतात. तर आता याच्यामध्ये कुठही शारीरिक स्तरावरची कामवासना नक्कीच नाहीये, कारण एकतर या साध्या स्त्रिया नाहीयेत आणि हे व्रत करण्यासाठी त्यांनी आपलं म्हणजे रात्रंदिवस भगवंतांचं नामस्मरण किंवा त्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि जेव्हा भगवंतांच्या नामाचं, रूपाचं, कथांचं स्मरण होतं, तर तेव्हा कामवासना ही दूर लोटली जाते. तर याचं साधं उदाहरण आपण रामायणामध्ये पण पाहू शकतो की जेव्हा रावण यांना सीतादेवी हव्या असतात, तर तेव्हा एक जण काय सल्ला देतात, एक राक्षस काय सल्ला देतात की तुम्ही एक काम करा ना, रामांचंच रूप घ्या आणि सीतादेवींच्या समोर जा. तर तेव्हा रावण काय म्हणतात की अरे, रामाचं रूप धारण करणं आणि रामाचं म्हणजे त्यांचं नामस्मरण किंवा नामाचा उच्चार करणं यांनी काय होईल, तर मला सीतादेवींना पाहिजे, तर मी एवढा तो म्हणजे माझ्यातली कामवासना निघून जाईल, कारण त्या नामामध्ये तेवढी शक्ती आहे. त्यामुळे मी ते करणार नाही. आणि त्यांनी ती जी ही जी एक सजेशन किंवा हे दिलेलं असतं, आयडिया दिलेली असते, तर ती ते झिडकारून लावतात की म्हणतात की ते शक्य नाही. नाही, मी जर तसं केलं तर मी सीतादेवींना पत्नी म्हणून पाहू नाही शकणार, तर आपली आई म्हणून मी त्यांच्याकडे पाहिन. तर भगवंतांचं नाम रूप एवढं शुद्ध आहे आणि त्या शुद्ध स्तरावरती गोपिका स्थित आहेत. आणि भगवंत हे खरं तर गोपिका ह्या त्यांचाच एक कला आहे, एक आपण म्हणतो ना एक अंश आहे. त्यामुळं भगवंत सुद्धा आपल्याच अंशाकडे पाहत आहे. तर अशा पद्धतीने शारीरिक किंवा मानसिक स्तरावरची ही कामवासना नक्कीच नाही. दुसरं, या लीलेद्वारे भगवंत काय सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तर खूप प्रकारचे धर्म आहेत, म्हणजे आपल्याला भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये हा श्लोक येईल की अर्जुनाने सुरुवातीला जे काय सांगितलं ना की माझ्या समाजाप्रतीचं धर्म किंवा माझ्या घरातल्या गुरूंप्रतीचं धर्म, ज्येष्ठांप्रतीचा धर्म, अशा खूप सारी कारणं दिली ना. तर या सगळ्या धर्मांचा परित्याग कर आणि केवळ मला शरण ये, असं भगवंत म्हणतायत. तर लज्जा धर्म हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. तर भगवंतांना आपल्याकडून संपूर्ण शरणागती हवी असते. मग तिथे कुठंच आपण म्हणतो ना की आपल्याला बरं व्हायचं असेल तर आपल्याला डॉक्टरांना सर्व काही सांगणं भाग असतं. तर तशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला भगवंत हवे असतात, तेव्हा आपलं संपूर्ण समर्पण हे आपलं महत्वाचं राहतं. मग तिथे कुठलीच गोष्ट लपवून ठेवणं हे चुकीचं असतं. तर हे भगवंत या लीलेद्वारे सांगतात की मला तुमच्याकडून संपूर्ण समर्पण हवंय. तिसरं, श्रीकृष्ण आणि श्री गुरूंपुढं आपण काही लपवलं नाही पाहिजे. तर म्हणजे
आपण जेव्हा गुरूंचा स्वीकार करतो, तर तेव्हा आपण या 4 नियमांचं पालन किंवा 16 माळा जप असे एक प्रतिज्ञा करतो. तर ही प्रतिज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि समजा आपल्याकडून काही चूक होत असेल, एखादा अपराध होत असेल, म्हणजे एखादी चूक होत असेल, तर ती गोष्ट किंवा आपल्याकडची जी कमतरता आहे, तर ती कमतरता आपण लपवून ठेवणं आणि सगळं काही छान आहे असं भासवणं हा खोटारडेपणा ठरतो. त्यामुळं जेव्हा आपण आपल्या म्हणजे तत्वांशी प्रतारणा करतो किंवा गुरूंच्या प्रती किंवा कृष्णांच्या प्रती, जेव्हा त्या तात्कालिक कुठल्याही प्रसंगाला आपण बळी पडतो आणि आपल्या वचनांशी किंवा तत्वांशी प्रतारणा करतो, तेव्हा असा व्यक्ती हा जगातलं कुठलंही पाप करू शकतो. कारण गुरूंना फसवणं ह्याच्या पेक्षा अजून मोठं कुठलंच पाप असू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण या लीलेवरनं ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो. तर आपण कात्यायनी किंवा दुर्गा देवी म्हणजे हा महामाया आहे. तर या महामायेचं कार्य आपण भौतिक जगात काय पाहू शकतो, तर त्या आपल्याला श्रीकृष्णांपासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय, की एक कडक शिक्षिका किंवा कडक आईच्या भूमिकेमध्ये त्या आपली भूमिका निभावतात, की जे काही श्रीकृष्णांकडं किंवा श्रीकृष्णांच्या धामामध्ये जाईल, तर ते सगळं शुद्ध असलं पाहिजे. आपण म्हणतो ना खणखणीत नाणं आहे, तर तसं असलं पाहिजे. यासाठी त्या खूप प्रकारच्या परीक्षा घेत असतात आणि त्यामुळे त्यांना कुठलीच चूक चालत नाही. आणि मग या परीक्षांच्या स्वरूपामध्ये त्या आपल्याला प्रयत्न करतात, की श्रीकृष्णां म्हणजे अशा पद्धतीच्या त्या परीक्षा असतात, की जेणेकरून आपला असा विश्वास डळमळीत व्हावा, की खरंच श्रीकृष्णांवरती विश्वास ठेवायचा का? तर इतक्या प्रकारे त्या परिस्थिती आपल्यावरती ओढवून ठेवतात. तर आणि जेव्हा हा विश्वास म्हणजे बसतो, तर तेव्हा त्यांच्या परीक्षा ह्या अजून सूक्ष्म सूक्ष्म स्वरूपात होत जातात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला चहा कॉफी सोडण्याचं टेन्शन, म्हणजे ती पण मोठी परीक्षा होते. जेव्हा आपण भक्तीमध्ये अजून थोडस पुढे जातो किंवा काही वर्ष रुळतो, तेव्हा मग आपलं युद्ध हे आपल्या मनाशी राहतं, आपल्या अहंकाराशी असतं, की जे सूक्ष्मतर स्तरावरती हे महामाया किंवा दुर्गा देवी आपली परीक्षा घेत असतात. तर याच महामाया ह्या श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी म्हणून गोपिका त्यांचं व्रत करतायत. हे खूप मोठी गोष्ट आहे, की एका दृष्टीने पाहता श्रीकृष्णांपासून दूर ठेवणाऱ्या, म्हणजे अगदी अर्थशः नाही, पण जर तसं पाहिलं तर भौतिक जगामध्ये साधारण आपल्याला तसं वाटतं. तर या महामाया किंवा कात्यायनी देवींचं व्रत ह्या गोपिका करतायत, की जेणेकरून श्रीकृष्णांच्या जवळ जाता यावं किंवा पती म्हणून त्यांचा स्वीकार करता यावा. तर अशा पद्धतीने कात्यायनी व्रत या ह्याच्यात होतं. तर याचं वर्णन श्रीमद भागवतम मध्ये 10व्या स्कंदामध्ये आलेले आहे. तर याच्यामध्ये काय म्हणतात, तर कात्यायनी महामाये योगिनी अधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः इति मंत्रम जपंत्यस्ताः पूजां चक्रुः कुमारिकाः. तर इथे काय म्हणतात, की कृष्ण हे माझे आहेत असं ते सांगतात. आणि अशा कृष्णांना मिळवण्यासाठी तुमची आम्ही प्रार्थना करत आहोत, अशा अर्थाचं ते हे आहे. तर 2 प्रकारचे भक्तीमधले भाव असतात. तर आपण जेव्हा साधना स्तरावरती असतो, तेव्हा कसं म्हणतो, की मी हे भगवंता मी तुझी आहे किंवा मी तुझा आहे असं म्हणतो. परंतु गोपिकांचा स्तर हा इतका उच्च आहे, की त्या काय म्हणतात, श्रीकृष्ण आमचे पण नाहीत म्हणत त्या. श्रीकृष्ण, कारण त्या सगळ्या मिळून करतायत ना हे व्रत, तर आमचे आहेत असं पण नाही म्हणत. तर त्या काय म्हणतात, श्रीकृष्ण माझे आहेत. तर असं जेव्हा हा सर्वोच्च प्रेम असं असतं, माधुर्य असतं, माधुर्य रस असतो, तेव्हा श्रीकृष्ण एक थोडस पॉझिटिव्हनेस असतो. तर त्याच्यामध्ये
हा भाव आहे की श्रीकृष्ण माझे आहेत म्हणून. तर अशा पद्धतीने ही खूप सुंदर अशी लीला या काळामध्ये घडलेली, की जिथं आपण पण म्हणजे या लीलेमधनं आपण एक आपल्या दृष्टीने काय समजून घेऊ शकतो, की भगवंतांना भगवंतांपासून आपण कुठलीच गोष्ट लपवू शकत नाही. कारण भगवंत सगळीकडे स्थित आहेत, आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत. त्यामुळं भगवंतांच्या पुढं आपण काहीच लपवू शकत नाही आणि लपवून ठेवूही नये. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठलीच गोष्ट हातची न राखता आपण संपूर्ण समर्पण भगवंतांना कसं करू आणि त्या दृष्टीने गोपिकांना आपण कशा पद्धतीने त्यांचं स्मरण करू किंवा त्यांना प्रार्थना करू, तर हे आपल्या दृष्टीने या कात्यायनी व्रतामधून घेण्यासारखी गोष्ट आहे. तर हे व्रत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतं आणि भगवंत म्हणतात की मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की मार्गशीर्ष महिना किती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, ऋतूनाम कुसुमाकर. तर कुसुम म्हणजे पुष्प, की ज्या ऋतूमध्ये शिशिरातली पानगळ झाल्यानंतर परत एक नवीन पालवी फुटते, तर तो ऋतू म्हणजे वसंत ऋतू. तर एक नवनिर्मिती म्हणतो आपण, की नवीन निर्मितीचा काळ आहे, की झाडांना पालवी फुटणं आणि त्यातून विविध फुलं फळं यांनी तो वृक्ष बहरणं. तर निसर्ग अशा पद्धतीने सगळं जे आहे ती पानगळ झाल्यानंतर एक नवीन निर्मिती जेव्हा करतो, तर हा सुंदर असा हा जो काळ आहे तो म्हणजे वसंत ऋतू, की ज्याच्यामध्ये खूप कडाक्याची थंडी पण नाहीये, खूप कडाक्याचं ऊन पण नाहीये, म्हणजे जस्ट अशी सुरुवात झालेली असते सूर्य म्हणजे त्याचा प्रभाव दाखवायला. तर त्यामुळं एक साधारण असा हा ऋतू आहे की ज्याच्यामध्ये अनेक कृष्णलीला पण झालेल्या आहेत. तर हा वसंत ऋतू म्हणजे मी आहे असं भगवंत इथं सांगतात. तर एक आपण काय लक्षात घेऊ शकतो की शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेली आहे. तर आपण सुद्धा आपली सुद्धा अशी बरेच म्हणजे आपल्या अनेक जन्मांतरीच्या संस्काराचं जे आपण ओझं वाहत आहोत, तर आणि एक आपण स्वतःभोवती एक स्वतःची एक इमेज करून त्याच कोशामध्ये स्वनिर्मित कोशामध्ये अडकलेलो आहोत. तर हे जे काही जन्मजन्मांतरीचं ओझं आहे ते झटकून परत एक नवीन उल्हासित असं एक छान कार्यक्षम असं जीवन आपण प्रारंभ करणं, हे हा वसंत ऋतू आपल्याला शिकवतो. तर एक पानगळ झालेला वृक्ष जर पाहिला तर त्याच्याकडे बघून म्हणजे त्या झाडाला जर कुणी काही प्रश्न विचारला की अरे तुला कसं वाटतंय, तर कदाचित ते झाड काय उत्तर देईल, अरे हे दरवर्षीच आहे की आता ह्या झालेल्या पानगळीकडं मी लक्ष देणं हे चुकीचं आहे. तर मला आता ओढ आहे की एक नवीन पालवी फुटून मी परत बहरेन, ही माझी आशा आहे. असं जर आपण त्या झाडाला विचारलं यदा कदाचित, तर असं काहीतरी उत्तर मिळेल आपल्याला. आणि त्यासाठी मग ती मुळं ही पुन्हा त्याच उत्साहाने सर्व आपल्या म्हणजे फांद्या किंवा सगळं ह्याचं पालन पोषण करतात आणि सुंदरस एक पिवळ्या स्वरूपाची लाल अशा एक छानशी कोमल अशी पालवी फुटताना आपल्याला आपण पाहू शकतो वसंत ऋतूमध्ये. तर अशा पद्धतीनेच आपले सुद्धा जे काही दुर्गुण आहेत किंवा ज्या काही इतिहास आहे आपला, तर तो सुद्धा म्हणजे जे म्हटलं तसं की त्याच ओझं घेऊन किंवा ज्या गोष्टी आपल्यापासून दूर गेल्यात त्याच्यावरतीच परत चिंतन करणं, हे गोष्ट तितकीशी योग्य नाहीये. पण आता इथून पुढं कुठल्या पद्धतीने मी त्याच उत्साहाने काम करू शकेन की जेणेकरून माझ्या हृदयामध्ये हे भक्तीची ही जी काही छोटीशी पालवी फुटलेली आहे, तर त्याचं मी पोषण करू शकेन. हे आपलं सुद्धा त्याच्या ह्या वसंत ऋतूकडनं
आपण शिकलं पाहिजे किंवा त्या झाडाकडनं आपण शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण वसंत ऋतूकडून पण ह्या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. तर याच ऋतूमध्ये वसंत पंचमी येते की ज्याच्यामध्ये म्हणजे जर आपण उत्तर भारतामध्ये किंवा वृंदावन, बरसाना, नंदगाव ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर होळी होळीचा महोत्सव तिथं साजरा केला जातो आणि म्हणजे जवळजवळ महिनाभर होळीचा उत्सव सुरू असतो. तर वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे सगळं भगवंतांना पीतवर्णाचं वस्त्र घालणं किंवा पिवळ्या रंगाची, कारण जस्ट सुगी झालेली असते आणि तिथं मोहरी खूप असते ज्याला पिवळी फुलं असतात. तर त्या पद्धतीचं सुगी जस्ट झालेले सुगीचे जे काही फुलं आहेत तर ती अर्पण करणं, भगवंतांचे जे काही भोग आहेत ते सुद्धा पिवळ्या रंगाचे. तर अशा पद्धतीने वसंत पंचमी साजरी केली जाते. पिली पोखर म्हणून बरसानामध्ये स्थान आहे की जिथे राधाराणींना म्हणजे राधाराणींना दुर्वासा मुनींकडनं एक वरदान मिळालेलं असतं की तुझ्या हातचा जे काही व्यंजन आहेत तर ती सगळ्यात सर्वोत्तम असतील म्हणून. तर ही बातमी जेव्हा यशोदामाईंना समजते तेव्हा त्या राधाराणींना रोज आपल्या म्हणजे नंदगावमध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडनं श्रीकृष्णांसाठी म्हणून सगळं स्वयंपाक बनवून घेतात. आणि असं करताना राधाराणी त्यांना इतक्या आवडतात की एक दिवशी त्यांच्याशी विवाह करणं, तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांच्या हाताला हळद लावतात. आणि मग राधाराणी पण इतक्या खुश होतात आणि म्हणजे आपण म्हणतो ना लग्नाच्या आधी हळदी लावून, परंतु जेव्हा त्या बरसानामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण असंच नाही जाऊ शकत. मग तेव्हा तिथे पिली पोखर म्हणून आहे तर तिथे त्या हात धुतात आणि त्या सरोवराचं जे सगळं पाणी आहे ते सगळं पिवळ्या रंगाचं होतं. आणि नंतर भगवंत जेव्हा तिथे स्नान करतात त्या पिली पोखरमध्ये तर तेव्हा ते सुद्धा राधाराणींच्या भावामध्ये इतके प्रेमविभोर होतात की ते स्वतःचीच जे ओळख आहे ती विसरून जातात. अशा पद्धतीने हे प्रेम किंवा पिली पोखर जे आहे हे सर्वोच्च प्रेमाचं हे स्थान आहे. आणि हात धुताना सुद्धा राधाराणी काय विचार करतात की मी भगवंतांशी विवाह करू की नको करू. तर हा जो स्वकीय आणि परकीय रस जो आहे तर कुठल्या रसामध्ये मी भगवंतांची सर्वोच्च सेवा करेन हा तो विचार त्यांच्या मनामध्ये घोळत असतो. आणि त्यामुळे पिली पोखरचं स्थान किंवा हे जे आहे महात्म्य आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ह्या पीत या रंगावरनं या पिली पोखरचं पण अशी एक लीला या दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच ह्याच्यामध्ये वसंतोत्सव पण सुरू होईल आता. म्हणजे गौरांग महाप्रभूंचा जेव्हा आविर्भाव होतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ मिश्र आणि सची माता तर यांच्या घरामध्ये भगवंतांचं आगमन झालेलं आहे. आणि तो जो काही उत्सव आहे जगन्नाथ मिश्रा उत्सव तर तो वसंतोत्सव म्हणून आता 26 मार्चला सुरू होणार आहे तो वसंतोत्सव आरंभ म्हणून. तर या काळामध्ये नित्यानंद त्रयोदशी येते. नित्यानंद प्रभूंबद्दल आपण त्याचं पूर्ण डिटेल वर्णन आपण पाहिलेलं आहे. आणि आता गौर पौर्णिमा 25 मार्चला येईल. तर गौरांग महाप्रभूंचा पण आविर्भाव या ऋतूमध्ये किंवा या फाल्गुन म्हणजे पौर्णिमेमध्ये फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या काळामध्ये होतो. तर असं माघ आणि फाल्गुन हे जे काही दोन हे आहेत महिने त्याचा हा वसंत ऋतू आहे. आता हल्लीच्या शाळेच्या ज्या पाठ्यक्रमांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये चैत्र वैशाख असं पण वर्णन आहे की तो वसंत ऋतू म्हणून सांगितलाय. तर थोडक्यात काय की लक्षणांवरनं आपण जाणून घेणं गरजेचं की शिशिर ऋतू संपला, कडाक्याची थंडी संपली, पानगळ झाली
की जेव्हा पालवी फुटते तो जो कुठला काळ आहे तो वसंत ऋतू आहे. तर साधारण आपल्या इथे फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये तो इथे येतो. बाकीच्या देशांमध्ये जेव्हा आपण स्प्रिंग किंवा ऑटम असं जे म्हणतो ना, तर तो म्हणजे वसंत ऋतू. तर अशा पद्धतीने वसंत ऋतू जो सर्व आपल्या आशा पल्लवित करतो असा वसंत ऋतू म्हणजे भगवंत आहे, असं इथे या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. तर या सगळ्यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो की आपण सुद्धा आपल्या भक्तीचं जे काही भक्ती जी आपल्याला थोडीफार आपल्याला त्याची माहिती मिळत आहे किंवा एक बीज आपल्या इथे रुजवलं गेलेलं आहे आपल्या हृदयामध्ये वैष्णवांद्वारे आपल्या गुरूंद्वारे. तर या भक्तीचं पोषण करणं तितक्याच उत्साहानं आणि ज्या काही जी काही पडझड आपल्या कित्येक जन्मांमध्ये झालेली आहे की ज्याच्यामध्ये आपण खूप भौतिक इच्छांनी आपण आपले अनेक अनेक जन्म आपण घालवलेले आहेत. तर आता त्याचा फारसा विचार न करता जे काही आता भक्तीचं जी पालवी फुटलेली आहे तर त्या पालवीकडे आपण आता लक्ष देऊयात आणि दिवसेंदिवस आपल्या या भक्ती लता वृक्षाला किंवा आपल्या भक्ती लतेला कशा पद्धतीने आपण पोषण देऊ की जेणेकरून ही जी भक्ती लता आहे ही भगवंतांच्या गोलकधामामध्ये जाऊन भगवंतांच्या चरणाशी आपण तिथे अर्पण स्वतःला करू शकू. तर अशा पद्धतीने आपण ह्या ऋतूंमधनं वसंत ऋतूमधनं किंवा या श्लोकामधनं आपण एवढं एक टेक होम मेसेज घेऊयात जेणेकरून आपण एकमेकांना सहाय्य करत प्रत्येकाचं आपण हे भक्तिलता वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने मी हा 35व्या श्लोकावरती प्रयत्न केला सांगण्याचा. जर कुणाला काही प्रश्न किंवा काही कमेंट्स असतील तर नक्कीच सांगा. उद्या सुद्धा खूप सुंदर श्लोक आहे की फसवणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे. आता भगवंताने खूप छान छान सांगितलं पण आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की अरे फसवणाऱ्यांमध्ये सुद्धा द्यूत मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे. तर अशा पद्धतीचा खूप सुंदर श्लोक उद्या आहे. तर उद्या सुद्धा 2 वाजता सर्वांनी जॉईन व्हा. हरे कृष्णा. थँक्यू. सॉरी माझा थोडा थोडा मिस झाला पण व्हॉट एव्हर आय हर्ड इट वॉज रिअली गुड. खूप छान होता. बेसिकली असं वाटतं की विभूती योगाचे श्लोकच एवढे सुंदर आहेत ना, 101 लाईक रोज नवीन नवीन भगवंतांच्या विभूतीची माहिती मिळते. मस्त. तुमच्या सगळ्या मैत्रिणींना प्लीज सांगा आता हे पुढचे सेशन्स रेग्युलरली जॉईन करण्यासाठी. मला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुला अनम्यूट करावं लागेल. म्यूट केलंय का सगळ्यांना? हा केलंय ना. अनम्यूट करायला दे कॅन अनम्यूट. काही प्रश्न कमेंट असतील तर सांगा. हरे कृष्ण माताजी. हरी बोल बोला. हा तुम्ही दत्त महाराजांचं उदाहरण दिलं ते खूप छान वाटलं पण मला ती दत्त जन्माची वेळ मला माहित नाही, तेवढे सांगता का? पौर्णिमा. हा पौर्णिमा पण वेळ नक्की जसं श्रीकृष्ण जन्म राम जन्माची वेळ आहे तशी. मार्गशीर्ष सकाळी सकाळी शुक्ल का कृष्ण तेवढं फक्त बघते. एकच मिनिट. संध्याकाळी 6 वाजता. अच्छा संध्याकाळी तसं हवंय का? तिथी माहितीये मला फक्त. बरोबर. अलका माताजीने टाकलाय मेसेज संध्याकाळी 6 वाजता. शुक्ल पक्षामधलं आहे मार्गशीर्ष मधल्या. टायमिंग हो संध्याकाळच दिलंय त्यांनी. 5 नंतरचं टायमिंग दिलेलं आहे दत्तात्रय जयंतीचं म्हणजे या कॅलेंडर मध्ये. त्यामुळे संध्याकाळच असणार आहे. धन्यवाद माताजी.
चालेल, थांबूया का? चालेल चालेल, ओके. थँक्यू, धन्यवाद सर्वांचे. हरी बोल. हरी. अरे वा.